ಭಾರತ ಭಯೋತ್ಪಾದನೆ ಜೊತೆಗೆ ಮಾತುಕತೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ರಕ್ತದ ಜೊತೆಗೆ ನೀರು ಒಟ್ಟಿಗೆ ಹರಿಯೋಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಟೆರರ್ ಟಾಕ್ ಮತ್ತು ಟೆರರ್ ಟ್ರೇಡ್ ಒಟ್ಟಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಭಾರತ ಶಾಂತಿ ಬಯಸುವ ರಾಷ್ಟ್ರ. ಶಾಂತಿ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೂ ಅದಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಬೇಕು. ಅಂತಹ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಭಾರತ ತೋರಿಸಿದೆ. ಇದು ಹೊಸ ಯುಗದ ಭಾರತ. ನ್ಯೂಕ್ಲಿಯರ್ ಬಾಂಬ್ ಹೆಸರಲ್ಲಿ ಭಾರತವನ್ನ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇಂತಹ ಗೊಡ್ಡು ಬೆದರಿಕೆಗಳಿಗೆ ಭಾರತ ಬಗ್ಗೋದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಮೋದಿ ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ऑपरेशन सिंदूर ये सिर्फ नाम नहीं है, ये देश के कोटि कोटि लोगों की भावनाओं का प्रतिबिंब है। ऑपरेशन सिंदूर न्याय की अखंड प्रतिज्ञा है। 6 मई की देर रात, 7 मई की सुबह पूरी दुनिया ने इस प्रतिज्ञा को परिणाम में बदलते देखा है। भारत की सेनाओं ने पाकिस्तान में आतंक के ठिकानों पर, उनके ट्रेनिंग सेंटर्स पर सटीक प्रहार किया। आतंकियों ने सपने में भी नहीं सोचा था कि भारत इतना बड़ा फैसला ले सकता है। लेकिन जब देश एकजुट होता है, नेशन फर्स्ट की भावना से भरा होता है, राष्ट्र सर्वोपरि होता है, तो फौलादी फैसले लिए जाते हैं, परिणाम लाकर दिखाए जाते हैं। कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा। ಇತ ಭಾರತದ ದಾಳಿಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಪತರುಗುಟ್ಟಿದೆ. 3 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪಾಕಿಸ್ತಾನವನ್ನ ಸರ್ವನಾಶ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಮೋದಿ ಗುಡುಗಿದ್ರು. ಪಾಕ್ ಬೇಡಿಕೆಯಿಂದ ಕದನ ವಿರಾಮಕ್ಕೆ ಭಾರತ ಒಪ್ಪಿದ್ದು. ಆದರೂ ಪಾಕ್ ಕದನ ವಿರಾಮ ಉಲ್ಲಂಘಿಸಿದೆ. ಪಾಕ್ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡೋಕೆ ಭಾರತ ಈಗಲೂ ಸಜ್ಜಾಗಿದೆ. ನಮ್ಮ 3 ಸೇನಾ ತುಕಡಿಗಳು ಕಾರ್ಯನಿರತವಾಗಿವೆ. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಜೊತೆ ಯಾವುದೇ ಚರ್ಚೆ ಇರಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ಮಾತು ಅಂದ್ರೆ ಅದು ಪಿಒಕೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ. ಮಾತು ಅಂದ್ರೆ ಅದು ಉಗ್ರರ ಸಂಹಾರದ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಮೋದಿ ತಿಳಿಸಿದ್ರು. आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर, पीओके, उस पर ही होगी। पाकिस्तान की तरफ से जब ये कहा गया कि उसकी ओर से आगे कोई आतंकी गतिविधि और सैन्य दुस्साहस नहीं दिखाया जाए, तो भारत ने भी उस पर विचार किया। और मैं फिर दोहरा रहा हूं, हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है। आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है।